मंदिराचा आज 6 माही उत्सव साजरा होत आहे। 6 महिन्याच्या टाइम मध्ये 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले। असं तुमचं प्रेमाने देवाचा आशीर्वाद माझ्यावर लावू द्या। एक विषय असा आहे की तुला जाणून घ्यायचं तो काय विचारायचं आहे। जगज्ञाना खंडोबा देवाच्या दर्शनाला स्वागत आहे तुमचं माझ्या विथ नेहा पाटील यूट्यूब चॅनलमध्ये। तर गाईज आज आपल्या कुलदैवत श्री खंडोबा मंदिराला 6 महिने पूर्ण होतात। म्हणजे मंदिराचा आज 6 माही उत्सव साजरा होत आहे आणि येस आज बरेचसे प्रोग्राम ऑर्गनाइज केलेत। आता आपण मंदिरात जाऊया आणि आधी दर्शन घेऊया आपल्या खंडोबा रायाचं। आणि आज असं बरेच म्हणजे हरिपाठ, भजन, व्याख्यान, गोंधळ असे बरेचसे कार्यक्रम आहेत। त्यापैकी आता सुरुवातीलाच हरिपाठ आहे आणि हरिपाठ आता सुरू पण झालाय। तर आपण जाऊया आणि बघूया, चला। आता सगळ्या महिलांना हळदी कुंकू करून त्यांची ओटी भरायला लावल्या आणि आजचा हरिपाठाचा कार्यक्रम 1 नंबर झाला। सगळ्यांनी जेवढी भारी गाणी बोललीत ना, भारी 1 नंबर। आणि आजची सकाळच एवढी भारी झाले तर तुम्ही संध्याकाळचा अंदाजा लावूच शकतात। येळकोट येळकोट, खरंच आजचं तुम्ही सकाळचंच वातावरण एवढं मल्हारमय करून टाकले ना, भारी। आजचा हरिपाठ 1 नंबर झालाय आणि तुम्हा सगळ्यांना खूप खूप थँक्यू। येळकोट येळकोट, जय मल्हार। टाळ्या बिल्या वाजवा, टाळ्या वाजवा। तर गाईज आता हरिपाठ तर झालेला आहे आणि माझं सगळ्या ह्याच्यामध्ये आता दर्शन करून झालंच नाहीये। आता मी दर्शन करून घेते आणि तुम्हाला पण देवाचं दर्शन करवते, चला। तर मंडळी आज कुलदैवत श्री खंडोबा मंदिराला पूर्ण झाले 6 महिने आणि आज खंडोबा रायाचं स्टेज काय आगळं वेगळंच आहे, एकदम सुंदर असा त्यांची तयारी केलेली आहे आणि सगळ्या देवांना मस्तपैकी आज सजवलेला आहे
म्हणजे इथे आहेत आपले गणपती बाप्पा आणि इथे बाणाई आहे छान, सगळ्यांना आज मस्त मस्त केलंय. आणि इथे माळसाई आहे मस्त. आणि हे आमचे कुलदैवताचे टाक, आमचे देव. आणि विशेष म्हणजे आज आहे ज्यांचा राज्याभिषेक सोहळा, आपले छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज की जय. गाईज आता इथे आहे ना उरलेली थोडीशी कामं बाकी आहेत, म्हणजे मंदिर सजवायची ती करायला लावले. हे सगळे आमचे वहिनी वगैरे लागलेत करायला. बाकीचं तर झालंय सगळं, थोडंसं बाकी आहे करायला लागलं. आज सुंदर असं मंदिर सजवायला घेतलंय. अरे मी विचार करते आमच्या बायका गेल्या कुठे सगळ्या, ते सगळ्याजणी इकडे आहेत. हॅलो हॅलो हॅलो, काय करतात? वाल सोलायला लागले. संध्याकाळची जेवणाची तयारी, म्हणजे संध्याकाळी वाल बनणार आहेत. ठीक आहे ठीक आहे, चला वेलकम वेलकम. हे बघा आता मंदिर फायनल सजून झालेलं आहे. मस्तपैकी फुलांच्या माला वगैरे लावलेत. ह्या काल सगळ्या बनवलेल्या आणि झालेत. काय क्या डिस्कशन चल रहा है? हे बघा गोंधळासाठी सामान आलेलं आहे आता आपलं. आणि हे काय आहे? मला वाटलं कंच पक्षी उडत आलाय. बाबांनी गरुड आणलं डायरेक्ट घरी. लडाखशी आत्ता लावला, उडते तो मस्त. आणि गाईज आता मी ना जाते घरी, बिकॉज आता 4 वाजता व्याख्यान आहे. तर तेव्हा पुन्हा यायला लागेल, मग तेव्हाच आपण भेटूया. आता आपण इथे थांबूया आणि नंतर भेटूया. चला. सो गाईज आता मी रेडी झालेली आहे. आता आपण खाली जाऊया आणि आता व्याख्यान आहे ते बघूया कसं होतंय. चला. कधी नाही का खंडोबाला कापडलं, मनी मल्हारचा वध करण्यासाठी त्यांनी जी तलवार वापरली, ती तलवार कलियुगामध्ये किंवा द्वापार युगामध्ये एवढेच काही संकट येतील याची जाण ब्रह्मदेवाला आणि इंद्राला झाल्यानंतर त्या दोघांनी एक अनुष्ठान मांडलेलं होतं. ब्रह्मदेवाने आणि इंद्राने त्या अनुष्ठानातून, त्या हवनातून भला मोठा आवाज करत एक तलवार बाहेर पडली. ती तलवार त्यावेळेस त्यांनी, म्हणजे कोणी, ब्रह्माने आणि इंद्राने त्यावेळेस शिवाला दिली. त्यावेळेस शिवाने सांगितलं की माझं मूळ शस्त्र त्रिशूल असताना हे शस्त्र मी पुढे एक अवतार घेऊन वापरेन. आणि मग महादेवाने जो मार्तंड भैरव अवतार घेतला त्यावेळेस ही तलवार वापरली. त्या तलवारीला संस्कृत मध्ये खडंग म्हटलं जाते. खडंग किंवा खडाव, ते खडंगावरून खडंग वापरून मनी मल्हारचा वध करणारा खंडोबा असं नाव पडलं. म्हणजे खडंग तलवारीवरून नाव पडलं खंडोबा. की अनेक साऱ्या गोष्टी ह्या लोकांना माहिती नसतात, त्याचं आपण मार्गदर्शन दिलं. पुढच्या वेळेला तुम्हाला कसं जास्त वेळ देता येईल याच्याकडे आम्ही लक्ष देऊ. आणि निश्चितप्रमाणे तुम्ही सांगितलं की कुलधर्म कुलाचाराचा प्रचार मंगळा पाटील परिवाराच्या वतीने निश्चित होईल अशी खंडेरायाची तुम्ही सुद्धा आमच्यासाठी प्रार्थना करा. बोला येलकोट येलकोट जय मल्हार. तर मंडळी नुकतंच व्याख्यान संपलेलं आहे आणि हेच बाबांचं व्याख्यान खूप छान झालं. आणि आता आहे भजन, तर आता आपण भजनाला जाऊया. चला. सकलमती प्रकाशु सकलमती प्रकाशु मुनि निवृत्ती दासु मुनि निवृत्ती दासु मुनि निवृत्ती दासु
हे बघा आता सगळेजण आरतीसाठी ना जमलेत, मग आपली आरती सुरू होईल. दर्शनाचा लाभ घ्यायला लागलेत आणि लगेचच भजन सुरू होतंय. मंगल्या पाटील परिवाराला गावराई पाडा गावाला, मंगल्या पाटील परिवाराला चल चल गण्याला, गणेश दादा आमचे, जगन दादा आमचे, सगळे दादा चल चल गण्याला खंडोबा देवाच्या दर्शनाला, चल चल गण्याला खंडोबा देवाच्या दर्शनाला, चंद्रनाची देवा पाडूची तुझी दिलीचे भक्त या गावराई पाड्याला, दिलीचे भक्त या गावराई पाड्याला, दिलीचे भक्त या गावराई पाड्याला, सोन्याचा कैलास शोभे देवळा, सोन्याचा कैलास शोभे देवळा.
सात समुंदरच पार केल्यासारखं झाले ते. तुम्ही पांजुशी गावरेपाड्यानं आले. गावरेपाडा पण आता सोन्याची नगरी झाली. खंडोबा आहे सोन्याची नगरी झाली. आज यो तुमचा स्वानुभव आणि अनुभव काय वाटते तुम्हाला? हे मंदिर बघून, मूर्ती बघून, नाही जो काय प्रयास चालला याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? खरोखरच म्हणजे मला वाटतं की आपल्या या तुमच्या मंगल्या पाटील परिवाराचं म्हणजे करावं तितकं कौतुक कमीच आहे. कारण आज आपण या ठिकाणी जे खंडोबाचं मंदिर उभारलेलं आहे, मला वाटतं या वसई पंचकोशीमध्ये कुठेच नाही पहिलं असलं मंदिर असायला पाहिजे. हां, तर खरोखरच तुमचं या ठिकाणी सगळ्या सदस्यांचं मी कौतुक करेन. कारण तुमच्या सगळ्यांच्या एकीमुळे जे शक्य झालं आणि अशीच एकी आपली राहू द्या. धर्मामा, तुम्हाला काय वाटतं आजचा कार्यक्रम बघून काय सांगशाल? आता आपल्या वसई तालुक्यामध्ये प्रथमच खंडोबा मंदिर आलेलं आहे आणि जे का आपण गोंधळ करण्यासाठी आपण जेजुरीला जात होतो ते जेजुरीला न जाता आपला जो गोंधळ घालायचा आहे तो गावऱ्यापाडा इथे झाला तर अति उत्तम होईल. तर गाईज आता आपलं भजन तर खूप छान झालंय. आता मी जाते जेवायला आणि चालली घरी. तर गाईज आता मी मस्तपैकी जेवलो. ही जेवली नाही बिकॉज वेज था. तू आम्ही जेवलो. वालाची भाजी केली. वालाची. ठीक आहे जेवलेत, सगळी जेवलेत. आणि तुम्हाला कशी वाटली वालाची भाजी? त्यांना काय माहिती. आणि आता आमचं सुरू होणार आहे आणि सगळी जण गोंधळासाठी जाम एक्साइटेड आहेत. आमची पोरं फक्त मुरलीबाईला बघायला आले. आता इथे गोंधळाची तयारी सुरू आहे. सबस्क्रायबर आज योगायोग बघा काय वर्षापर्यंत आणि देवाच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सपोर्टने तुमच्या प्रेमामुळे याच्यामध्ये 6 महिन्याच्या टाइम मध्ये 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. असं तुमचं प्रेम आणि देवाचा आशीर्वाद माझ्यावर लावू द्या. सगळ्यांचे खरंच खूप खूप थँक्यू. अगदी 6 महिन्यात 1000 सबस्क्रायबर झाले. दिल से खुशी हो रहा है, दिल से खुशी. अजून जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू तुला अभिनंदन. थँक्यू शुभ अभिनंदन. धन्यवाद 1000 सबस्क्रायबर झाला. थँक्यू. दक्षिणाय सुभोगितमावाच्यमपि वक्ष्यामिन्दौ अमृत्य प्रकाशितं महा. दोघांनी अक्षता कुलदेवांवर सोडा. पावणे तोडा कमरी करगोटा आरती करी माळसा सुंदरी
आता तिकडे बसलेले जे पण म्हणजे प्रेक्षक आहेत ना त्यांचं त्या मुलीबाई नाव विचारतात आणि साईन्स देतात आणि त्याच्यामध्ये ते दादा आहेत ना ते गेस करतात. परफेक्ट गेस आहे का? शेवटचे भक्त रियाज आणि प्रेम रवींद्र दादा पाटील यांच्याकडे शिवया भवानीचा जोडा चणे घेऊन आले चणे वाले चणे.
तर गाईज आता गोंधळ वगैरे मस्तपैकी झालेला आहे. आणि तुम्हाला कसं वाटलं गोंधळ? मजा आली ना? भारी. गोंधळ तर आमचं मस्तच होते. आणि येस, आज आपलं होतं राज्याभिषेक सोहळा आणि आपल्या मंदिराला 6 महिने पूर्ण झाले. या निमित्ताने जे प्रोग्राम्स होते ते आता संपलेले आहेत आणि एकदम निर्विघ्नपणे आणि एकदम भारी असे पार पडलेले आहेत. तर तुम्हाला कसे वाटले ते तुम्ही कॉमेंट्स मध्ये सांगायचं आहे. एक मोठी गोष्ट जे 1000 सबस्क्रायबर झालेले आहेत ती मोठी गोष्ट आहे. ती मोठी गोष्ट. माझे मस्त म्हणजे 6 महिन्यात. येस, आणि 6 महिन्यात म्हणजे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. त्याचा आनंद माझ्यासाठी काय वेगळाच आहे. देवाच्या कृपेने असेच माझे सबस्क्रायबर्स अजून वाढत जाऊ दे. तुमचं माझ्यावर खूप प्रेम दाखवत राहा आणि असाच तुमचा आशीर्वाद आणि सपोर्ट माझ्यासोबत ठेवा. आणि येस, आजच्या ब्लॉगचा एंड मी इकडेच करते. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कसं वाटलं ते कॉमेंट्समध्ये सांगा. तोपर्यंत बाय बाय. येळकोट येळकोट. जय मल्हार.